नमस्कार. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. डेली मिल्क खाते मी. आणि आता काल आम्ही गेलतो नेट्समध्ये क्रिकेट प्रॅक्टिस केली. काल गावाला पण गेलतो, गावावरून वापस पण आलो. आज दुसरा दिवस आहे, म्हणजे आज मंडे. तर आज आम्ही जाणार आहे देवीत. आणि आज बघा पाच वाजायला 20 मिनिटं वेळ आहे. आणि आता कृष्णा येते, तर मी ट्युशनला चाललो नाही. आणि बघा खाली काय केलं. आमच्या फ्लॅटच्या खाली एवढा म्हणजे खतरनाकवाला सीन झाला ना, की पूर्ण रोडच उखडला. बघा मी तुम्हाला दाखवतो. बघा गाईस, पुरा रोड उखडला. आता तिथून तो पूर्ण हे इथपर्यंत उखडून दिला. तर तुम्हाला इथून बरोबर दिसत नसेल तर मी खाली जाऊन दाखवतो. बघा गाईस, पुरा उखडला. कालच उखडला, पण आज माती टाकली त्याच्यावर. हा पुरा डांबराचा रोड होता. पुरा म्हणजे काल पूर्ण सुकळला होता, पुरा गड्डा केलता खाली. आणि आज पूर्ण हे आहे, थोडंसं वरून ते डांबर बिंबर आणि ते रेती टाकली. आणि बाकी पुरा तिकडे रेती टाकली आहे, ते तर तुम्हाला माहीतच आहे. आणि हे बघा पुरा असं खांडलं होतं. हे हा गड्डा आहे ना, या गड्ड्यासारखं पुरा खांडलं होतं. पुरा रोड खांडला होता. आणि मग आता भरला, तो फिलअप केला. हे तर गेली कारवाले, तर गेली किती वाजता गेली, सकाळी गेली जा ना. मग विला कुठून आली तू? तिकडून आली. देवीतून घेतला ना, देवी से लगा था मेरे को. काय अच्छा, हा वे रीजन असते, काहीतरी वैलिड रीजन असते. काही नाही, झालेला फिरायला है ना. है नहीं भाई, मुझे ये बताओ भाई, मजाक से हट के इनको हर बात कैसे पता चलती है कि मैं घूमने जा रहा हूँ. सांग कुठे चाललं? मामाच्या गावाला नाही, मग गरबा गिरबा पाल चालला असेल तू. देवीत चाललो. हा रे, काय करते तिथं आता? अजून येत कसं असेल सायकल ना येत आहे ते, म्हणजे काय पुरा थोडी हे झालं. अगर उकडला तर असं अबे, मग ते ट्युशनलाच नाही येते. अबे हा काला जाऊन आहे. बस एक गोष्ट म्हणायची आहे, सोबत जाऊ आपण. बघा इथून पुरा खोदला. आणि इथून हे बघा, हे सिमेंटचा आहे ना, इथून तो पुरा मोठ्या लेवलला हा सिमेंटचा बनणार आहे. ते नक्षा करणारे आले, कुठून काय घ्यायचं, कंपाऊंड वेंपाऊंड. माझं देखतच टाकली माती. काय आता चाललो मी शुभला ट्युशनवर सोडायसाठी. ह्या एकदम अशा ॲडव्हेंचर मधून जावं लागतं आम्हाला. निघालो तो साईडवर निघाला, पण जे ॲडव्हेंचर करण्यात हे अशी वाली मजा येते. तो साईड तुला तुझ्या ट्युशनचा पुरा नक्षा माहीत आहे. हे पाहता कुठून जातं काही, तिथून पुरं हे उखडलं. आणि इथं नाली आहे, रस्ता तुटला आहे, तुटला नाही. एकदम ॲडव्हेंचर करून जावं लागतं इथं मला. अबे चल, बाय बाय बाय. अजून गिट्टी टाकण्यात आलो आहे. गाईत जेव्हा पुरा रोड बनेल ना, तेव्हा मजा येईल. पण की पुरा हा इथून हे आहे ना, इथून पुरा सिमेंटचं आहे ना, बम मजा येते यार. तर आला आता मयूर दादा, त्या तिथंच थांबला. फुल पार्किंग. तर गाडी लावली जाते इथं पार्किंगला. या ग्राउंडची एक चांगली गोष्ट आहे की इथं पूर्ण ग्राउंड म्हणजे फ्रीमध्ये पार्किंग करू देते सर्व गाड्या. बघा किती साऱ्या गाड्या आहेत. हे अशाच थोडी लागल्या तिथं फ्रीमध्ये. दर्शन झालं आता मस्त. आता चाललो यात्रा फिरायला पुरी.
राणीचं. आणि आता चाललो आमच्या महिला मंडळींना भेटायला. समोर आहेत ते थांबलेले. आई हा मम्मी नाही आली. मम्मी नाही आली. मम्मी ते हरिपाठात गेलती. तिकडे चालू होतं ना काकूच्या घरी. गाईला तिन्ही आई तर आल्यात. आता वैभवाला शोधत आहे. गडी खेळणे घेतले स्वतःसाठी. स्वतःचे खेळण्यात नाही. आपण सराप्यात जाऊन देवी पाहिली तिकडची. कोणती सराप्यात म्हटलं देवी पाहिजे. तिथं जायचं ना आम्हाला. किती खतरनाक आहे तिथं. गाडी आहे तिकडे. तर आई पत्यानं उचललं. तिथं भुललं असतं कोणीच नव्हतं तर उचलला खता. ते बाई आली का जा रे बोलते उचल के. गाईज आता खातो मटका कुल्फी आम्ही मस्त अशी वाली. आता चाललो आम्ही बस स्टँड वर. बस स्टँडची देवी बघायसाठी. गरबा नाईटचं डेकोरेशन आहे बघा गाईज. वाटते असं जावं लागते. भाई किती मोठा आहे. तर इथे बघा गरबा इकडे. पुराला पोपट झाला. आम्ही आलतो इथं देवी पाहायसाठी पण देवीच नाही आहे इथं. फक्त गरबा. आता चाललो आम्ही सराप्यात. सराप्याची देवी पाहायला. जेले सरापा माहित नाही तो मला नका सांगू गुगलवर कोणत्या. आता घेते सीताफळ. आता घेतले केळे. गाईज इकडे पूर्ण देवींचा इलाका आहे. इकडे पूर्ण दुर्गा देवी बसतात. हे बघा ते समोर पण आहे. इथं पण आहे. इथं पण आहे. हा शेगाव का पुरा देवी गणपतींचा इलाका आहे. तर गाईज आता इथं खातो आम्ही नूडल्स. तर गाईज आता आले आमचे मंचुरियन नूडल्स मस्त. तर हे खातो. तर एवढे नूडल्स केले पॅक. आणि आता चाललो घरी. बाय. ओ सोंटी ओ मिंट्या. तर गाईज आता घरी आलो. आम्ही देवीतून आलो. मम्मी पप्पा गेले देवीत. तर आता मम्मी पप्पा आलेले आहेत. आणि आता वाजले 10:15 वाजायला 5 मिनिटं खेळाय. म्हणजे 10 वाजून 5 मिनिटात आले. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार. आता मी जेवण नाही करत फक्त डायरेक्ट. आणि आज थंबनेल मी टाकणार आहे रोड कुठला हा थंबनेल टाकणार आहे. कारण की अंबाली तुम्ही पाहिलीच आहे. तर नवल गोष्ट नाही. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.